नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा दुःखद घटना घडलेली आहे एक आपल्यासोबत। ती म्हणजे की आपले जे शेतकरी बांधव आहेत छत्रपती संभाजीनगर यांनी आपल्या शेतामध्ये आत्महत्या केलेली आहे। त्याचं कारण आपण जाणून घेतलं पाहिजे। वरुड काजी गावातील 53 वर्षीय शेतकरी सुरेश भागाजी मुळे यांनी तणावातून शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली। आता हा तणाव काय असेल ते आपण बघूया थोडक्यात। काही आपल्याला भेटतं का त्याच्यामध्ये। शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली। मुळे यांच्याकडे 2 एकर शेती होती। मुलगा आणि आई सोबत ते शेतातच वास्तव्यास होते। सुरेश यांच्या पश्चात आई, 2 मुले आहेत। अल्पभूधारक शेतकरी सुरेश काही दिवसांपासून आजारी होते। चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। तपासानंतर त्यांच्या आत्महत्येचे कारण कळेल असे हेड कॉन्स्टेबल सुनील सुरासे यांनी सांगितलेले आहे। म्हणजे अजून पण काय कारण आहे त्यांच्या आत्महत्येचं ते अजून आपल्याला कळालेलं नाहीये। पण शेतकरी आहेत आपले सुरेश मुळे साहेब, ही घटना घडायला नव्हती पाहिजे पण ती झाली। आता ती कशामुळे झाली याचा तपास पोलीस करत आहेत। पण एक अवेअरनेस म्हणून माझं एक काम बनतं। एक सामाजिक क्षेत्रामध्ये मी आहे, म्हणजे यूट्यूब चॅनलवरती आहे आणि मला जोडलेले 40,000 लोक आहेत। त्यांना मी सांगू इच्छितो की कुठलीही कठीण परिस्थिती आली, काही जरी झालं तर हार मानू नका। संघर्ष आपल्या जीवनात आहेच। आर्थिक अडचण प्रत्येकाचीच असते, तुमची आहे, माझी आहे, प्रत्येकाचीच आहे। मोठ्या मोठ्या बिझनेसमॅन लोकांची सुद्धा आहे। त्याच्यामुळे आपण आत्महत्या, सुसाईड या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये येऊ देऊ नका। संघर्ष करणे हे आपलं काम आहे, लढत राहणे। आणि ही गोष्ट करण्याच्या अगोदर आपल्या घरच्यांचा विचार करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्यांना आपण असंच सोडून जाऊ शकत नाही। त्याच्यामुळे हा विचार कधीच आपल्या मनात येऊ देऊ नका। कुठलीही परिस्थिती आली, काही जरी। आता आपण बघतो की अपंग लोक असतात पण ते कधीच हार मानत नाही, ते लढतच राहतात। प्रत्येकाची सिच्युएशन, प्रत्येकाची परिस्थिती ज्याला त्याला माहिती असते। पण तरीही हा विचार तुमच्या मनात कधीच येऊ देऊ नका। हाच मला मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता।